हे बघा, काही मेकअप आर्टिस्ट काय करतात, क्लायंटच्या चेहऱ्यावर सरळ एक ना पेंटिंग सुरू करतात. आपण नवरी तयार करायला गेले की घर रंगवायला गेले. सर्वात आधी क्लायंटला कम्फर्ट वाटेल असं एन्व्हायरमेंट तयार करा. तुझं नाव काय? सृष्टी. कुठून आली आहेस? दिल्ली. अरे वा, छान. दिल्ली जाय, पुन्हा एकदा चेहरा धुवून ये. मॅडम मला स्लीक हेअरस्टाईल करायची, आजकाल ती खूप ट्रेंडिंग आहे. तुझे केस खूप पातळ आहेत. स्लिक हेअरस्टाईल साठी दाट केस छान दिसतात. तू हे बी बॉडी वॉइस हेअर ग्रोथ रोल ऑन वापर. केस गळणे, थिनिंग, रिसेडिंग हेअरलाईन सगळ्यात मदत करेल. पुढच्या वेळी तूच विचारशील की या बेबी हेअर सोबत कोणती हेअरस्टाईल करू. फक्त स्काल्पवर असं रोल करायचं की झालं. दररोज किमान 3 महिने वापरायचं. ओके. आणि मेकअप असा करायचा की तिने 10 वेळेस जरी लग्न केलं तर आपल्याकडे चोवा मेकअपला. कधी कधी नवरीला लिपस्टिक लावताना नवरी तोंड उघडते, अरे तेव्हा कळते की तर ब्रशच केलं नाही, म्हणजे वाश येते. पण आपण आहे की नाही, ब्रश रेडीत ठेवायचा आणि तिथं त्याला ब्रश करायला लावायचं. ब्लश तुम्ही घेऊच नका. हे 2 क्लचर घ्यायचे, गालाला लावायचे, एकदम इन्स्टंट नॅचरल ब्लश होईल. तुमचे पैसे वाचले, लिहून ठेवा आणि बाहेर कोणाला सांगू.